मुंबईच्या भारतीय क्रीडा मंदिराच्या मैदानावर प्रो गोविंदा स्पर्धेला आता सुरुवात होतीये आणि या स्पर्धेमध्ये जवळपास 170 गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवलेला आहे। याच ठिकाणी आज जय जवान पथकाच्या वतीनं 10 थरांचा रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला जातोय। श्रीकृष्ण जन्माष्टमीपूर्वी ही सगळ्यात मोठी खुली गोविंदा स्पर्धा मानली जाते। आराध्य ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी 5 थरापासून 8 थर लावणाऱ्या पथकांना मोठ्या रकमांचं बक्षीस मिळणार आहे। तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत, ते जोडले जातात। अक्षय, नेमकं कसं वातावरण आहे? काही वेळातच या स्पर्धेला सुरुवात होतीये। आपण बघतोय या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे। थरावरती थर रचले जात आहेत आणि आपण बघतोय श्रीकृष्ण जन्माष्टमीपूर्वीच या ठिकाणी ढाकूमाकूमचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय। एकूणच आपण बघतोय या स्पर्धेच्या माध्यमातून एक आयोजनाचा वर्ल्ड रेकॉर्ड केला जातोय आणि या आयोजनाचा वर्ल्ड रेकॉर्ड याचं निरीक्षण आणि परीक्षण करण्यासाठी वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाचे प्रतिनिधी देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत। त्यांच्या माध्यमातून हे सगळं बघितलं जातंय। यापूर्वी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघतोय की आतापर्यंत 127 गोविंदा पथकांचा विक्रम होता की त्या गोविंदा पथकांनी कुठल्याही आयोजनामध्ये सलामी दिली। मात्र आता या सगळ्यात आपण बघतोय की 170 गोविंदा पथकांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला आहे आणि आता 127 पेक्षा एका जरी गोविंदा पथकांनी या ठिकाणी सलामी दिली तर एक वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे। आयोजक आपल्या सोबत आहेत विजय तांडे, त्यांच्याशी बातचीत करतोय। सर, कसं वातावरण आहे आणि एकूण काय रेकॉर्ड होणार आहे आज? आता आपण बघितलं मिळालेलं आहे, सपोर्ट मिळालेलं आहे। जय जवान देखील या ठिकाणी येणार आहे। जय जवान 10 थराचा प्रयत्न करणार आहे। जय जवान पण तेवढ्या 9 थर लावणार आहे। यांनी वर्ल्ड रेकॉर्ड आपण आयोजनाचा करतोय। जय जवान इथे विश्वविक्रम करणार आहेत, त्यांचा जुना रेकॉर्ड तोडून आपण बघतोय आयोजकांच्या माध्यमातून ही माहिती दिली जाते आणि हे एकूणच वातावरण निर्मिती श्रीकृष्ण जन्माष्टमीला वेळ जरी असला ऋतुजा तरी अशा प्रकारच्या ज्या स्पर्धा असतात, सराव शिबिरं असतात, त्या माध्यमातून या गोविंदांच्या पाठीशी एक आर्थिक पाठबळ उभं करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या ठिकाणी ज्यांनी 7 थर लावलेलं हे गोविंदा पथक आहे। या पथकाच्या माध्यमातून 7 थर लावण्यात आलेले आहे आणि त्यांना आता पारितोषिक दिलं जात आहे। जे या ठिकाणचे लोककलाकार आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत। दादूस यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाची रंगत वाढवली जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं 2 प्रकारचे वर्ल्ड रेकॉर्ड या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होणार आहे। एक आयोजनाचा वर्ल्ड रेकॉर्ड आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर जय जवान गोविंदा पथक जे यापूर्वी 9 थर त्यांनी लावलेले आहे, त्यांच्या नावावर अनेक विक्रम आहे। कमीत वेळेत जास्त 8 थर लावून 9 थर लावून उतरवण्याचा अगदी सच्चा आणि काही वेळातच आता पारितोषिक सुद्धा दिलं जाणार आहे आणि याच निमित्तानं मोठा जल्लोष, आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।